ओम श्री स्वामी समर्थ. मी पूनम सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका सुंदर नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, नवरात्र चालू आहे आणि नवरात्रात नक्की कोणत्या दिवशी ओटी भरणं अतिशय शुभ असतं आणि ओटी कशी भरावी आणि का भरली जाते ओटी आणि ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य असणं गरजेचं आहे. ही एक वस्तू जर ओटीमध्ये नसेल तर ओटी ही अपूर्णच राहते, त्याचं परिपूर्ण फळ हे आपल्याला भेटत नाही. तर नवरात्रीत ओटी का भरली जाते हे प्रथम जाणून घ्या. जसं की आपली कुलदेवी आपल्या घराचं कुळाचं रक्षण करते, तसंच आपली दुर्गा माता देखील आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते. यासाठी आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता. बघा, आता आपली मुलं एखादी जर वस्तू अचानक आपल्यासाठी घेऊन आली तर आपण किती प्रसन्न होतो. आपल्याला वाईट वाटतं का? नाही वाटत. ते पाहून आपल्याला कौतुक वाटतं, खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मग ती वस्तू 1 रुपयाची असो किंवा 10 रुपयाची असो किंवा 10 लाखाची असो, आनंद तेवढाच असतो जेवढा म्हणजे 10 रुपयाची वस्तू आणल्यानंतर जेवढा आनंद आईला होतो आपल्या मुलाने आपल्यासाठी किंवा आपल्या मुलीने आपल्यासाठी, तेवढीच 10 लाखाची वस्तू आणणाऱ्याला देखील तेवढाच आनंद होतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की कुलदेवी म्हणजे आपली आई आहे, दुर्गा माता म्हणजे आपली आई आहे आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप गरजेचं असतं. आईसाठी आपण जेवढं करू ना तेवढं कमी आहे, कारण आईच नसती तर आपण या विश्वामध्ये आलोच नसतो, हे जग आपण पाहिलंच नसतं. आणि साक्षात आपल्या ज्या देव्या आहेत, मग ती दुर्गा माता असो, तुळजाभवानी असो, कोणतीही कुठल्याही कुळाची कुलदेवी असो, ते आपल्या कुळाचं पूर्णपणे रक्षण करते. जसं की आपण आपल्या मुलाबाळांचं रक्षण करतो, आई आपल्या मुलांच्यासाठी जीव घ्यायलाही तयार असते आणि जीव द्यायला देखील तयार असते. त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आपल्या पाठीशी ठाम उभी राहावी, तिची कृपाशीर्वाद जे आहे ते आपल्याला भरभरून मिळावे, पूर्ण तिची साथ जी आपण म्हणतो ना, ज्याच्या पाठीमागे कुलदेवी खंबीरपणे उभी असते ना, त्या व्यक्तीला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, कारण त्याची आई साक्षात ढाल बनून प्रत्येक संकटांना ती सामोरं जात असते. प्रत्येक संकट आपल्या बाळावरती आलं तर पहिल्यांदा आपली कुलदेवी आपली ही उभी राहिलेली असते. आणि कुलदेवीमुळे जर कुलदेवी एखाद्यावरती प्रसन्न असेल तर त्याचं खूप चांगलं झालेलं असतं, म्हणजे खूप भरभराट असते, त्याच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख नावालाही उरत नाही. मात्र ज्यांची कुलदेवी ही रुष्ट असते, रागावलेली असते, नाराज असते ना, त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय अडचणी आणि अतिशय विकट प्रसंग, संकटाचा काळ जो आपण म्हणतो ना, संकटांचा घाला त्या व्यक्तीच्या आयुष्यावरती पडलेला असतो. तर आपल्याला कुलदेवीचे, आपल्या दुर्गा मातेचे कृपाशीर्वाद मिळावे, त्या आपल्यावरती प्रसन्न राहावी, यासाठी आपल्याला ही ओटी भरायची असते. आणि ज्यावेळी आपण ओटी भरतो कोणत्याही देवीची, त्यावेळी त्याच्या पुढचं एक कारण मी तुम्हाला सांगते. आपल्या मुलाबाळांना सुखी समाधानी आयुष्य मिळावं, आपल्या मुलांना संतती जी आहे ती प्राप्त लवकर व्हावी, संतान जे आपण म्हणतो ना, मुलं बाळ मुलांना लवकर व्हावी, यासाठी सुद्धा ओटी भरली जाते. आणि तेच कारण आहे की आपल्याला स्वामी सानिध्यातून सांगितलं जातं की वर्षातून 3 वर्षातून एकदा तरी कुलाचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर मेन जे देवीचं स्थान आहे तिथे जाऊन ओटी भरणं हे अतिशय गरजेचं आहे. आता या ओटीची कशी भरायची आहे आणि यामध्ये कोणकोणतं साहित्य लागणार आहे हे देखील जाणून घेऊयात. तर ज्यावेळी तुम्ही ओटी भराल त्यावेळी साडीची भरा किंवा मग फक्त ह्याची भरा, ब्लाऊज पीसची भरा. मात्र हे जे ब्लाऊज पीस किंवा साडी असेल की नाही, ते निळी आणि काळा रंग अजिबात घेऊ नका. रंग असे घ्या की ज्यामुळे आयुष्यात आपल्या म्हणजे आयुष्य खुलून जाईल, तेजमय आयुष्य होईल, असे रंग घ्या. म्हणजे काय, केसरी, लाल, पिवळा, हिरवा असे रंग निवडायचे आहेत. सोनेरी हा देखील रंग अतिशय शुभ आहे. तर असे रंग निवडायचे आहेत. जर तुम्हाला खूप पैसा धन हवा असेल ना तुमच्या घरामध्ये, तर तुम्हाला सोनेरी रंगाच्या ब्लाऊज पीसने किंवा सोनेरी रंगाच्या साडीने
तुम्हाला ही देवीची ओटी भरायची आहे. आता ओटी कुठे भरावी, घरात भरावी की दुर्गा मातेला भरावी, तर तुम्ही दुर्गा मातेला देखील भरू शकता. दुर्गा मातेला जी तुम्ही ओटी भराल त्यातलं एकही साहित्य घरी घेऊन यायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. सगळंच्या सगळं साहित्य तिथेच ठेवून यायचं आहे. आणि जे तुम्ही घरामध्ये ओटी भराल त्या साहित्याचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर या ओटीमध्ये काय काय असावं प्रामुख्याने हे पहिल्यांदा जाणून घ्या. एक नारळ असावा जो पाण्याने भरलेला असावा. अखंड सुपारी, एकदम गोल आणि चांगली सुपारी निवडायची आहे, ती देखील आपल्याला घ्यायची आहे. आणि अखंड खोबऱ्याची वाटी देखील घ्यायची आहे. नारळ घेतला म्हणून वाटी कॅन्सल करायची नाही. खोबऱ्याची वाटी आणि खोबऱ्याचा पाण्याने भरलेला नारळ आणि खोबऱ्याची वाटी हे ओटीमध्ये असलंच पाहिजे. नंतर हळद, कुंकू, हळकुंड जे तुम्ही घ्याल ते बाळ हळकुंड घ्या. हळदी कुंकवाच्या छोट्या छोट्या पुड्या बांधा. हिरव्या बांगड्या, आता हिरव्या बांगड्या 9 घ्यायच्या आहेत. बघा, दुर्गा मातेची भरा ओटी किंवा मग आपल्या कुलदेवतेची भरा, मात्र तुम्हाला या ज्या हिरव्या बांगड्या आहेत त्या 9 घ्यायच्या आहेत. बांगड्या कमी आणि जास्त करायच्या नाहीत, 9च बांगड्या घ्यायच्या आहेत. एक हार घ्यायचा आहे देवीसाठी. घरातल्या देवीची भरणार असाल तर तुम्ही फुलं घेऊ शकता. जर तुमच्यात खूप मोठं स्थान असेल तर तुम्ही हार घालू शकता, मात्र जर छोटी मूर्ती असेल तर तिला साहजिकच हार बसणार नाही. त्यासाठी तुम्हाला फुलं घ्यायची आहेत आणि गजरा घ्यायचा आहे. दुर्गा मातेची जर ओटी तुम्ही भरणार असाल तर तुम्हाला हार आणि गजरा दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत. शक्यतो ओटी ही गव्हाने भरावी. गहू हे सुख आणि समृद्धतेचं प्रतीक आहेत, यासाठी आपल्याला गव्हानेच ओटी भरायची आहे. मात्र काही कारणास्तव तुमच्याकडे गहू नसतील तर तुम्ही तांदळाने देखील ओटी भरू शकता. आणि या ओटीमध्ये खडी साखरेचे खडे, जी खडी साखर ओरिजिनल येते ना, ते खडे देखील ठेवायचे आहेत. खडी साखर आणा 5-10 रुपयाची, ती देखील तुम्हाला ठेवायची आहे. अनेक लोक यासोबत की नाही 5 वाण देखील ठेवतात. तर ती कसे, तर जे आपण बघा हे भेटतं की नाही, वंशाचं साहित्य भेटतं, तर ते साहित्य ना 5चा वंशा असतो, 25चा वंशा असतो, तर 5च्या वंशाचं साहित्य घ्यायचं आणि ते संपूर्ण साहित्य त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने देखील अतिशय चांगले दिवस आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात. आणि ज्यावेळी तुम्ही देवीची ओटी भराल त्यावेळी नारळाची जी शेंडी आहे ती तुम्हाला देवीकडे करायची आहे. आणि त्या ओटीमध्ये एक विड्याचं पान हे ठेवलंच पाहिजे, ज्याला आपण तांबूल म्हणतो. तांबुलाशिवाय ओटी भरली तुम्ही तर ही ओटी कायम अपूर्णच राहते, अपूर्णच मानली जाते. त्यासाठी आपल्याला ही एक चुकी अजिबात करायची नाही. कशी भरणार तुम्ही ओटी, एक ताट घ्या, त्याच्यावरती त्या ताटामध्ये साडी ठेवा, त्याच्यावरती ब्लाउज पीस ठेवा, त्याच्यावरती हळदी कुंकवाच्या पुड्या ठेवा, हळकुंड ठेवा, जसं की मी तुम्हाला म्हटलं बाळ हळकुंड ठेवा, हिरव्या बांगड्या ठेवा, हार, गजरा, नंतर गहू किंवा तांदूळ जे तुम्ही घेतले असेल ते, नंतर खडी साखर ठेवा. नंतर जे मी तुम्हाला म्हटलं की 5 वंशाचं साहित्य भेटतं, मागितलं की मग तुम्ही ते दुकानातून आणू शकता. ती पुडी देखील तुम्हाला याच्यावरतीच ठेवायची आहे. पुडी फोडून ठेवली तरी देखील चालेल, तशीच ठेवली तरी देखील चालेल. हे ठेवायचं. नंतर याच्यावरती तांबूल ठेवायचं आहे. ज्या तांबूलामध्ये तुम्ही गोड पान मागायचं आहे, म्हणजे जिथे कुठे पानाचं दुकान असेल तिथे जाऊन तुम्हाला गोड खायचं पान मागायचं आहे आणि ते ठेवायचं आहे. हे साहित्य आपल्याबरोबर छातीच्या समोर, हृदयाच्या जवळ ताट ते धरायचं आहे. आपली इच्छा कुलदेवीला व्यक्त करायची आहे. दुर्गा मातेच्या समोर जर तुम्ही असाल तर दुर्गा मातेला व्यक्त करून दाखवा. घरात जर तुम्ही भरत असाल ओटी तर तरी देखील उभे राहून हे जे ताट आहे ते आपल्या हृदयाजवळ आणायचं आहे. हृदयाच्या लेवलला ताट ठेवायचं आहे. परिपूर्ण आपली इच्छा बोलायची आहे. आणि नंतर ज्याप्रमाणे आपण एका सुवासनीची ओटी भरतो ना, त्याप्रमाणे आपल्याला ही ओटी देवीची भरायची आहे. ही ओटी तुम्ही देवीच्या समोर ठेवू शकता किंवा तुमच्या देवघराच्या समोर एक पाट ठेवा आणि त्या पाटावरती ही ओटी ठेवा. आणि याच्यावरती तांदूळ किंवा गहू 3 वेळा सोडायचे असतात, ओंजळीत धरून सोडायचे असतात. ज्याप्रमाणे आपली ओटी अतिशय परिपूर्ण मानली जाते आणि देवीकडून आपल्याला सौभाग्य मिळावं याची प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलाबाळांना, आपल्या पतीला यश मिळावं याची प्रार्थना करायची आहे. आपल्या घरच्यांचं, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं प्रत्येक संकटापासून रक्षण व्हावं, तिने आपलं रक्षण करावं अशी देखील प्रार्थना आईकडे करायची आहे. एवढंच बोलून आपल्याला ही ओटी भरायची आहे. ज्या व्यक्तींनी दुर्गा मातेच्या तिथे ओटी भरली असेल त्यांनी साहित्य तिथेच ठेवून यायचं आहे.
मात्र ज्या घरात भरणार आहेत त्यांनी ही जी साडी आहे ती एकतर स्वतः परिधान करा नंतर, किंवा मग एखाद्या शवासनीला तुम्ही देऊ शकता, आणि जो तो नारळ असेल त्या नारळाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता। आणि नवरात्रीत ओटी कोणत्या दिवशी सगळ्यात जास्त चांगली असते, भरलेलं खूप शुभ असतं, तर ती म्हणजे ललिता पंचमी। आता ललिता पंचमी का, तर ललिता पंचमीच्या दिवशी बऱ्याच जणांना माहीत असेल, जे स्वामी सेवेकरी आहेत, जे नसतील त्यांना माहीत नसेल, मात्र तो काही मी विषय इथे घेणार नाही, फक्त एवढंच सांगते की ललिता पंचमीच्या दिवशी ललिता जी देवी आहे तिच्या दरबारामध्ये सगळेच्या सगळे देव 33 कोटी देव सभेसाठी उपस्थित असतात। आणि अशा वेळी जर आपण ओटी भरली तर साहजिकच सर्व देवांची आपल्यावरती कृपादृष्टी ही पडतेच पडते आणि सर्वांचे भरभरून कृपा आशीर्वाद हे भेटत असतात। यासाठी आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी ज्यांना शक्य होईल, गुरुवारी आहे ललिता पंचमी, 19 ऑक्टोबरला आहे, आणि त्या दिवशी जेवढ्या महिलांना शक्य होईल तेवढ्यांनी सर्वांनी आपल्या घरामध्ये आणि दुर्गा देवीला ओटी ही नक्की भरावी, की ज्यामुळे तुम्हाला सगळ्या देवतांचे आशीर्वाद, कृपाशीर्वाद हे प्राप्त होतील। आणि सगळ्या देवी जे स्ट्रॉंग म्हणाल तुम्ही, किंवा जिचा दरबार भरला जातो ती ललिता देवी आहे, की जिच्या समोर अक्षरशः महादेवांच्या पोटावरती ती मांडी घालून बसलेली आहे, असं तेज आहे त्या ललिता देवीचं। यासाठीच आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी जर ओटी भरणं शक्य झालं तर अवश्य भरा। जर त्या दिवशी नाही जमलं तर तुम्ही अष्टमीला आणि नवमीला देखील भरू शकता। तर आजची माहिती ही एवढीच होती। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।